तर एक गुड न्यूज आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे वडील नाही, पती नाही किंवा ती अनाथ आहेत, तर त्यांनी ई-के-वाय-सी कशी करायची? त्यांच्याकडे आधार नंबर नसतो तरी के-वाय-सी कशी होईल? तर गव्हर्नमेंटने एक रूल आणला आहे. वेबसाईटचं काम चालू आहे. वेबसाईटमध्ये ते 3 ऑप्शन लवकरात लवकर ऑन होतील. तर तुम्हाला फक्त मी जे सांगेल ते 3 सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. कारण जेव्हा ई-के-वाय-सी करायची वेळ लागेल, तेव्हा ते डॉक्युमेंट तिथे अपलोड करून व्हेरिफाय करावे लागतील. तर ज्या माझ्या बहिणींना वडील नाही, तर त्यांचा मृत्यूचा दाखला बनवावा लागेल. ज्यांचा घटस्फोट झाला असेल, तर घटस्फोटचा पण जो दाखला असतो, सर्टिफिकेट असतो, ते बनवावे लागेल किंवा ज्या माझ्या बहिणी अनाथ आहेत, तो अनाथ सर्टिफिकेट पण तर तुम्हाला बनवावं लागेल. खूप साऱ्या माझ्या बहिणी गावाकडच्या असतात, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला कुठून भेटेल? तर तुम्ही जाऊन तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेटू शकतो किंवा सेतूमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन अप्लाय करून भेटून जातील. आणि जी मुदतवाढ आहे, ती मुदतवाढ पण होणार आहे. के-वाय-सी करण्याची तारीख पण वाढणार आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं त्याला अप्लाय करून ठेवा, जेणेकरून तुमचा फायदा होईल.